नमस्कार. श्री स्वामी समर्थ. निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्याने कोणती संकटे येतात? स्त्री व पुरुषांनी आवर्जून पहा. निर्वस्त्र होऊन आंघोळ केल्याने म्हणजे जे स्त्री व पुरुष निर्वस्त्र होऊन आंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते, त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे कान उघडून ऐकावे, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसावा लागेल. एकदा भगवान विष्णू माता लक्ष्मी सोबत हरिद्वारमध्ये फिरत होते. लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत. प्रिय श्रोते हो, जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका. जेव्हा देवी लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगे स्नान करत आहेत आणि हर हर गंगे म्हणत आहेत, परंतु प्रत्येकजण दुःख आणि अस्वस्थ होतात, तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगे स्नान करूनही त्यांनी जी पापे आणि दुःखे का नष्ट होत नाही? आता गंगेत तथ्य राहिले नाही का? यावर विष्णू म्हणाले, गंगेत तेवढीच शक्ती आहे, पण या लोकांचा पापाचा नाश करणाऱ्या गंगे स्नानच केलेले नाही, मग त्यांना फायदा कसा होणार? लक्ष्मीजींना आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही? आंघोळ करून सगळे जण जात आहे, त्यांच्या शरीरही अजून कोरडे झालेले नाही. भगवान विष्णू म्हणाले, हे लोक फक्त पाण्यात डुबुक मारून येत आहेत. मी उद्या त्यांचे रहस्य सांगेन. दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला. रस्ते चिखलाने भरले होते. एका चौकात खोल खडा होता आणि भगवान विष्णूंनी लीलेतून म्हाताऱ्याची रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले. जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही. त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले, तुम्ही लोकांना हाका मारत राहा. माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे आणि कुणीतरी वाचवा. पुण्यवान आत्म्याने त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे. आम्हा असायांना मदत करावी. आणि भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल, तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे. जे पुण्यवान आहेत त्यांनीच त्यांना स्पर्श करावा. जर तुम्ही पुण्यवान असाल तरच त्यांना स्पर्श करा, अन्यथा स्पर्श करताना तुम्ही जळून राख व्हाल. तथास्तु म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काही शिकवले होते ते त्या करू लागल्या. गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलींना असे बसलेले पाहून अनेकाच्या मनात पापाची भावना येत होती. काही लोकांनी लक्ष्मीजींना असे सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या, तू त्यांच्याकडे का रडतेस? काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते. त्यांनी म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मी देवीचे म्हणणे ऐकून तेही थांबले. नाहीतर त्यांना वाटलं, गंगे स्नान करून आलो तर काय झालं? आपण तर निश्चितच पापी आहोत, पण मदत करताना आपण जळून राख झालो तर? शेकडो आले, शेकडोंनी विचारले आणि निघून गेले. संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला म्हणाले, बघा, कुणीतरी खऱ्या मनाने गंगे स्नान करायला आले का? त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला. लक्ष्मीजींना त्याला तेच सांगितले. त्या तरुणाने मान्य करून येणे केले आणि त्याने भगवान विष्णूला बाहेर काढण्याची तयारी केली. लक्ष्मीजींना त्यांना थांबवले आणि म्हणाल्या, भाऊ, जर तू पूर्णपणे भाग्य पुण्यवान नसशील तर माझ्या पतीला स्पर्श करताच जळून जाशील. त्याचवेळी कोणतेही आडेवेळे न घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चयाने म्हणाला, काही तू माझ्या पापरहित असण्याचा संशय का घेतेस? दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आणि गंगेत उडी मारून कधीही पापे राहतात का? मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो. तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले. बाहेर येताच भगवान
विष्णू आणि लक्ष्मी मातेने त्यांचे खरे रूप प्रकट करून त्याला दर्शन देऊन त्याला धन्य केले. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगे स्नान केले आहे. या दृष्टांतानुसार जी श्रद्धा ठेवतात केवळ अभिमानापुरते गंगे स्नान करताना त्यांना खरे फळ मिळत नाही. पण याचा अर्थ असा आहे की गंगा स्नान व्यर्थ जाते. गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे. यानंतर भगवान विष्णूंनी माता लक्ष्मी यांना म्हणाले, आता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगेन. स्नान करताना जो या 12 गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्यांच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते. घरात कधीही भांडणे होत नाही. त्याचे संपूर्ण आनंदी जीवन जगते. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाले, हे देवा, या 12 गोष्टी मला सांगा. यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागतात. तुम्ही सर्वांनी या 12 गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका. यानंतर भगवान विष्णू म्हणतात, प्रिये, तुला या 12 गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन की स्त्रिया कपडे काढून स्नान करतात हे योग्य आहे की नाही ही बाब त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर हे लक्ष्मी, हे काळजीपूर्वक ऐक. मग विष्णूंना सांगू लागतात. भगवान विष्णू म्हणाले की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते. आंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षण वाढते. या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आध्यात्मिकपेक्षा जास्त फायदा मिळू शकतो. आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या. 1. स्नान केल्यानंतर शुद्ध झाल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करावे सक्षम होतो, म्हणून सकाळी स्नान करावे. 2. स्नान केल्याने हे गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे. सौंदर्य, शुद्धता, आरोग्य, निरागसता आणि बुद्धिमत्ता. 3. ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे. 4. सकाळी स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हणतात की सकाळी आंघोळ करणाऱ्या अवतीभोवती नकारात्मक शक्ती फिरकत नाही, त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. 5. आजारपणात आंघोळ डोक्यापासून खाली करावी. ओल्या कपड्याने अंग पुसून घेणे म्हणजे एक प्रकारची आंघोळ असेही म्हणतात. 7. सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणे चांगले मानले गेले आहे. 7. अंगावर तेल आणि मलमल लावून नदीत आंघोळ करणाऱ्यास मनाई आहे. त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो. 8. घाटावरील पाणी ज्या ठिकाणी कपडे धुतात ते अशुद्ध मानले जाते, त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे. 9. नदीत 11 किंवा 21 डुबके घेणे चांगले आहे असे म्हणतात. 10. पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे. नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये. 11. नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले. नदीचे पाणी झऱ्याच्या पाण्यापेक्षा चांगले. तीर्थक्षेत्र पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले. गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते. 12. गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल. यानंतर भगवान विष्णूंनी गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण येईल तिथे मी असेल. यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले, आता मी तुम्हाला त्या महिलाबद्दल सांगते ज्या कपडे काढून आंघोळ करतात. हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवले आहेत. यापैकी एक नियम आंघोळीसंबंधी आहे. सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजे असे मानले जाते की त्यामुळे त्यांच्या घरात सुख समृद्धी राहते, सोबत अमाप संपत्ती येते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहोत, पण तरीही त्यांच्या कारणाची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही. अशा
नियमांपैकी एक म्हणजे सतत आंघोळ करणे. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्याशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत आंघोळ करू नये. जर आपण पौराणिक कथाबद्दल बोलतो तर